महाराष्ट्रात आता लवकरच यूसीसी लागू होणार का? कारण आता यूसीसी म्हणजे समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने मोठी हालचाल सुरू झाली आहे. राज्य सरकार लवकरच यासाठी समिती स्थापन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु आता या निर्णयाची बातमी समोर येताच राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण हा निर्णय फक्त एखाद्या सरकारी कार्यालय किंवा राजकीय विषयापर्यंत मर्यादित न राहता याचा थेट संबंध आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांशी जोडला जातो. कारण या एका निर्णयामुळे तुमचं लग्न, तुमच्या मुलांचा वारसा, तुमच्या संपत्तीवरील हक्क आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य हे सगळं बदलण्याची शक्यता आहे. तर मग हा यूसीसी कायदा नेमका आहे तरी काय? कोणत्या कारणामुळे या कायद्याचे सर्वसामान्य नागरिकांवर एवढे मोठे परिणाम होऊ शकतात आणि या मागचं वास्तव नेमकं काय आहे? चला सर्व काही सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातील राजकारणात यूसीसी म्हणजे समान नागरी कायदा हा गेल्या अनेक वर्षांपासून वादाचा मुद्दा ठरलेला आहे. कारण हा कायदा फक्त राजकीय नाही तर प्रत्येक कुटुंबाशी आणि संबंधित निर्णयाशी थेट जोडलेला आहे. परंतु आता अशातच पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार आता समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पुढील पावले उचलत आहे. यासाठी लवकरच उच्चस्तरीय समितीची स्थापना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणूनच या प्रकरणी सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणे अगदी साहजिकच आहे. चला सर्वप्रथम समजून घेऊयात या समान नागरी कायदा अर्थातच यूसीसी नेमकं असतं तरी काय. अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून देशातील राजकारणात चर्चेत होता. मात्र हा कायदा प्रत्यक्षात लागू करण्यासाठी सरकार समोर अनेक मोठे आव्हाने आहेत. म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडून देखील देशात हा कायदा लागू करण्यात आलेला नाही. मित्रांनो, समान नागरी कायदा म्हणजे देशात राहणाऱ्या नागरिकाचा कोणताही धर्म असो तरी देखील प्रत्येक नागरिकाला काही बाबींवर समान कायदे लागू करण्याची ही संकल्पना आहे. म्हणजेच विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा आणि कुटुंबातील मालमत्तेचा वाटप अशा वैयक्तिक विषयावर प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे कायदे अस्तित्वात न आणता अगदी सर्वांसाठी समान नागरी नियम असावेत अशी संकल्पना या कायद्याअंतर्गत सांगितली जाते. तसं बघायला गेलं तर देशातील अनेक मुद्द्यांवर आज देखील प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला अनेक गोष्टींवर संविधानाअंतर्गत समानच कायदा लागू असतो. पण तरी देखील विवाह, घटस्फोट यांसारख्या वैयक्तिक मुद्द्यांमध्ये मात्र विशिष्ट धर्मासाठी त्यांचे वैयक्तिक धार्मिक कायदे अस्तित्वात असतात. परंतु गेल्या अनेक काळापासून एक देश एक नियम या अंतर्गत समान नागरी कायदा करण्याची मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने या विषयावर पुढचं पाऊल टाकण्याची तयारी सुरू केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकार पुढील 2 आठवड्यात एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याच्या तयारीत आहे. या समितीचं मुख्य काम असेल समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करणं, विविध कायदेशीर पैलूंचा अभ्यास करणं आणि सरकारला शिफारसी सादर करणं. या समितीचं नेतृत्व हायकोर्ट येथील निवृत्त न्यायाधीशांकडे असू शकतं अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. परंतु आता या निर्णयामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. जसे की जर भविष्यात हा कायदा लागू झाला तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतो? समजा एखाद्या कुटुंबात वारसा हक्काचा प्रश्न निर्माण झाला किंवा विवाह आणि घटस्फोटाशी संबंधित कायदेशीर वाद निर्माण झाला किंवा दत्तक प्रक्रियेबाबत नियम लागू झाले, अशा सर्व वैयक्तिक विषयांमध्ये समान नियम असावेत का? या सर्व गोष्टींचा विचार समान नागरी कायद्याअंतर्गत होणार आहे. मात्र महाराष्ट्रासाठी अंतिम नियम काय असतील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. कारण त्यासाठी मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. आता अशातच या प्रकरणी 2 परस्पर विरोधी भूमिका समोर आल्या आहेत. एकीकडे या विषयाला काही जण जोरदार समर्थन देतात. समर्थकांचं म्हणणं आहे की सर्व नागरिकांसाठी समान नागरी नियम असतील तर कायदेशीर समानता वाढेल. विशेषतः विवाह, घटस्फोट आणि वारसा हक्कासारख्या विषयांमध्ये जर आपला देश खरोखर धर्मनिरपेक्ष असेल तर देशात सर्व धर्मांसाठी सारखाच कायदा लागू असणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे एक मोठा गट या निर्णयाला प्रचंड विरोध दर्शवतो. विरोध करणाऱ्यांचे असे म्हणणे आहे की
काही विशिष्ट धर्मांमध्ये विवाह, घटस्फोट आणि भाषा संबंधात वैयक्तिक धार्मिक नियम आहेत आणि त्या नियमांमध्ये बदल करणे म्हणजे धार्मिक भावना दुखावणे आहे. त्यामुळेच धार्मिक भावनांचा देखील आदर राखला गेला पाहिजे. भारत हा विविध धर्म आणि परंपरांचा देश असल्यामुळे त्या विषयावर व्यापक चर्चा, सल्ला मसलत आणि सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. हा विषय केवळ कायदेशीर नसून सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या देखील तितकाच महत्त्वाचा मानला जातो. आता महाराष्ट्र सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या प्रकरणातील पुढील टप्पा अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या समितीत नेमक्या कोणत्या शिफारसी करणार, कायद्यात कोणते मुद्दे समाविष्ट केले जाणार, कोणत्या बाबींमध्ये बदल सुचवले जाणार आणि त्यानंतर सरकारचं पुढचं पाऊल कधी उचलणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं समितीच्या अहवालानंतरच स्पष्ट होतील. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की समान नागरिक कायदा हा फक्त राजकीय घोषणांचा विषय नाही, तर तो प्रत्येक कुटुंबाशी, प्रत्येक नागरिकाच्या नागरी हक्काशी आणि भविष्यातील कायदेशीर प्रक्रियेशी जोडलेला विषय आहे. सध्या महाराष्ट्रात या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अंतिम कायदा काय असेल, त्यात कोणत्या तरतुदी असतील आणि तो कधी लागू होईल, हे सर्व पुढील प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. म्हणून या विषयावर पुढील काही दिवसात होणारे प्रत्येक घटना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले. तर मित्रांनो, या संपूर्ण विषयावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.